या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर म्हणून ज्यांच्याकडे पूर्ण जिम्मेदारी सोपवलेली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी ते सन्मान्य रवी दरे ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी आव्हान केलं की देशभरामध्ये मतचोरीचा तुमचा आरोप आहे, तुमचा अजेंडा आहे, त्या संदर्भामध्ये यात्रा काढली जात आहे. महाराष्ट्रामध्ये काय मागणी आहे तुमची आणि कुठून सुरुवात होणार आहे? खासगी आणि बाकी मतदारसंघात काय स्थिती आहे? खासदार म्हणून काय आपण बघितलं असेल मागच्या महिन्यामध्ये ज्याप्रमाणे संसद सत्र पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. फक्त पूर्ण विपक्ष ज्याप्रमाणे मागणी करत होता की SIR वर चर्चा करा, त्याच मध्यंतरी माननीय राहुल गांधीजींनी प्रेस घेऊन कशा प्रकारे घोळ करण्यात आलेला आहे, कशा प्रकारे इलेक्शन कमिशन सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे आणि कशा प्रकारे हा चुनाव लुटण्याचे काम चालत आहे, हे सर्व प्रेसमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आणि हाच आवाज आमच्या जनतेपर्यंत गेला पाहिजे. राहुलजीचं म्हणणं काय आहे, आमच्या सर्व मतदारसंघामध्ये जसं कामठीमध्ये जो घोळ झालेला आहे तो घोळ कशा प्रकारे त्यांनी समोर दाखवलेला आहे, ही सर्व माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याकरता आमचे कार्यक्रम आता महाराष्ट्रभर चालणार आहे. आम्हाला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे सूचना आलेल्या आहेत. त्या सूचनेच्या नुसार बिहारमध्ये स्वतः राहुल गांधीजी फिरत आहे. त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये सर्व जिल्ह्याची टीम, पूर्व विदर्भाची टीम आम्ही मिळून हा कार्यक्रम करत आहे. हे असे कार्यक्रम सर्व विधानसभेमध्ये होणार आहे. ज्या विधानसभेमध्ये जे घोळ दिसला आहे त्या विधानसभेमध्ये सर्वप्रथम घेणार आहे. त्यानंतर सर्वच विधानसभेमध्ये सर्व तालुका स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर, सर्व स्तरावर जाऊन आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे. सर, तुम्ही सांगा शहरामध्ये काय स्थिती आहे? म्हणजे शहरामध्ये कामठीमध्ये आम्ही जनजागृती यात्रा सुरुवात माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू करणार आहे. कामठी भ्रमण करून पूर्ण कामठी भ्रमण केल्यानंतर आम्ही बाजार समितीच्या पटांगणामध्ये एक सभा घेणार आहे. त्याप्रमाणे आमचा कार्यक्रम आहे. तुम्ही सांगा की हे प्रकरण पुढे कोर्टामध्ये किंवा या प्रकरणामध्ये पुढे काय काय केलं जाणार, लढाई कशी राहणार आहे शहरात? लढाई आम्ही अशी करणार आहे की आम्ही हे सगळं एक्सपोज करणार आहे. आता तुम्ही नागपूर शहराबद्दल बोला. नागपूर शहरातल्या पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत 29,765 नवीन मतदार नोंदवले गेले. मी जी माहिती घेतली आपल्या कलेक्टर ऑफिस मधनं त्याच्या माध्यमातून 19,000 हे मतं हे ऑनलाईन पद्धतीने नोंदवल्या गेले. किरायापत्र सादर केले किंवा जे काही कागदपत्र त्यांनी लागले सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ते लावले. आम्हाला त्याची शहानिशा करायची आहे की हे सर्व लोक त्या पूर्व नागपूरचे रहिवासी आहेत का, खरंच ते बाहेरून येऊन किरायानी प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहत आहे की बोगस मतदार आहे, याचाच तर शहानिशा आम्हाला करायची आहे. आणि ती शहर लेवलला पण सर्व मतदारसंघामध्ये सुरू आहे. विकासभाऊ ठाकरेंनी सर्वांना सांगितलेलं आहे की याची शहानिशा लवकरात लवकर केली पाहिजे, जेणेकरून याचा पर्दाफाश करण्यासाठी पुन्हा आम्ही नव्यानं नागपूरकरांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत.